नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. आयकर विवरणपत्र तसंच पॅन कार्डसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार मंत्री गटाची नियुक्ती. सर्व शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी, खासदार अशोक चव्हाण यांचा पुनरुच्चार. शिवसेना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार, पर्यावरण मंत्री रामदास कदम. आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे 500 कोटी रुपयांच्या 200हून अधिक गैरव्यवहारांची 6 महिन्यात चौकशी होणार. आता सविस्तर बातम्या. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी तसंच पॅन कार्ड जारी करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याला सर्वोच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. गोपनीयतेचा अधिकार आणि माहिती उघड होण्यासंदर्भात व्यक्त करण्यात आलेल्या भीतीबाबतच्या याचिकांची सुनावणी वैधानिक पीठासमोर पूर्ण होईपर्यंत आयकर कायद्यातल्या या तरतुदी लागू करता येणार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. ज्यांच्याजवळ आधार क्रमांक नाही त्यांना आधार क्रमांक पॅनला जोडण्याची सक्ती सरकार करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. येत्या 1 जुलैपासून आयकर विवरणपत्र भरताना पॅनबरोबर आधार क्रमांक अनिवार्य करण्यात येणार होतं. राज्यातल्या निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका उच्चाधिकार मंत्री गटाची नियुक्ती केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मंत्री गटात कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे. हा मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल आणि त्यांच्या सर्व मागण्यांसंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकरी नेत्यांनी सुद्धा या चर्चेतून मार्ग काढावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सरकारनं तत्काळ निर्णय घेऊन राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार मंत्री गटाची स्थापना करणं हा सरकारचा वेळकाढूपणा असल्याची टीका चव्हाण यांनी केली. सरकारनं यापूर्वीही अनेक महिने अभ्यासाच्या नावाखाली चर्चा केली, मात्र त्यातून काहीही निर्णय झाला नाही. या उच्चाधिकार समितीच्या चर्चेतूनही काही हाती येणार नाही असं चव्हाण म्हणाले. भारतीय जनता पक्षानं आपली आश्वासनं पूर्ण करण्याऐवजी हमीभाव मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार केलं असा आरोप माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी केला आहे. मध्य प्रदेशात पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये शेतकरी हमीभाव आणि कर्जमाफीची मागणी करतोय, मात्र सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत नसल्याची टीका पायलट यांनी केली. राज्यात सुरू असलेली रस्त्यांची कामं त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते. नवे रस्ते तयार करताना ते अत्याधुनिक पद्धतीचा वापर करूनच करावेत अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीत राज्यातल्या सुमारे 10,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या 2,278 किलोमीटर लांब रस्त्यांच्या 6,000 कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामांचा समावेश आहे. सुगम्य अभियानाद्वारे दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते. देशात 2,68,00,000 दिव्यांग लोक असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी हे अभियान सुरू केलं असल्याचं आठवले यांनी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शिवसेना सत्तेत सहभागी असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेनं आयोजित केलेल्या मी कर्जमुक्त होणार या अभियानाचा आढावा घेत हे अभियान 18 जूनपर्यंत पूर्ण केलं जाणार असल्याचं कदम यांनी सांगितलं. दरम्यान गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेनं तत्काळ उपाययोजना कराव्यात असे निर्देश
निर्देश कदम यांनी दिले. जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण तसंच जिल्हास्तरीय पर्यावरण समितीच्या कामकाजाचा कदम यांनी काल आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. शहरातलं सांडपाणी नाल्यांद्वारे नदीत मिसळू नये यासाठी महापालिकेनं स्वनिधीतून उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं सांगून नदी दूषित केल्याबद्दल महापालिकेवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या 200हून अधिक कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणांची येत्या 6 महिन्यात निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करणार असल्याचं रोजगार हमी योजनेच्या कार्यकारी समितीचे प्रमुख आमदार प्रशांत बंब यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं या समितीची बैठक झाली त्यानंतर वार्ताहर परिषदेत आमदार बंब बोलत होते. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, त्यातील अडचणी आणि त्यावरील उपाययोजना यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. नैऋत्य मोसमी पावसानं काल कोकणचा बहुतांश भाग व्यापला. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. पुढच्या 36 तासात मराठवाड्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान कालही विभागात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात भरडसगाव इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणातली उष्णता कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं. सायंकाळनंतरही तुरळक पाऊस सुरू होता. जालना तसंच बीड जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. शहरी भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, मात्र काही भागात मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच घेताना जायकवाडी पाटबंधारे विभागात बीड इथं कार्यरत वरिष्ठ लिपिक सदाशिव खिल्लारे याला काल रंगेहात पकडण्यात आलं. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यानं दाखल केलेल्या अर्जाचं काम लवकर करण्यासाठी खिल्लारे यांनी 5,000 रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडलं. सातारा जिल्ह्यातल्या वाईच्या नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे यांना 14,000 रुपये लाच प्रकरणी अटक करण्यात आली. सुलभ शौचालयाचं काम केलेल्या ठेकेदाराकडून त्यांनी ही लाच मागितली होती. शिंदे या भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत अवघ्या एका मतानं जिंकल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरीसह शेतीविषयक विविध उपक्रमांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ तुकाराम मोटे यांनी काल पाहणी केली. तालुक्यात खरीप हंगामात लागवड होत असलेल्या पिकांबाबत तसंच उत्पादित शेतमालाच्या बाजारातील दरांबाबत त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे नवरत्न पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना चित्ररत्न पुरस्कार तर शास्त्रीय गायिका आरती अंकालीकर टिकेकर यांना स्वररत्न पुरस्कार जाहीर झाला. सह्याद्री वाहिनीचे उपसंचालक शिवाजी फुलसुंदर यांनी काल ही घोषणा केली. अन्य पुरस्कारांमध्ये रामदास भटकळ यांना साहित्यरत्न पुरस्कार तर शिक्षणरत्न पुरस्कारासाठी रमेश पानसे यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 15 तारखेला सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. राज्यातल्या सर्व हेल्पलाईन सेवांसाठी आता 112 क्रमांक कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. या क्रमांकावर पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका यासोबतच महिला, बालकं तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तातडीच्या सेवा उपलब्ध असतील. आपत्कालीन परिस्थितीत सामान्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आयकर विवरणपत्र तसंच पॅनकार्डसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती. सर्व शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्जमाफी द्यावी, खासदार अशोक चव्हाण यांचा पुनरुच्चार. शिवसेना मध्यावधी निवडणुकांसाठी तयार, पर्यावरण मंत्री रामदास कदम. आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे 500 कोटी रुपयांच्या 200हून अधिक गैरव्यवहारांची 6 महिन्यात चौकशी होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.